पुणे बेंगलोर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये क्रिकेट सट्टेबाजी विरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 बुकींना अटक केले। कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई राबवली। त्यांची ताब्यातून मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोकड असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मिळालेल्या माहितीनुसार IPL T20 क्रिकेटची मुंबई इंडियन व लखनौ सुपर जायंट या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे बॅटिंग सुरू असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली। त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अमित सरजे, अरविंद पाटील, वैभव पाटील या टीमला कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार टीमने सोमवारी रात्री 9च्या सुमारास पुणे बेंगलोर हायवेवरील हॉटेलमध्ये छापा टाकून रूम नंबर 102 मध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या मुसळ्या आवळल्या। यामध्ये बॅटिंग घेणारे संशयित आरोपी फारुख नजीर मुल्लानी राहणार रामनगर रेंदाळ तालुका हातकणंगले, जितेंद्र आपासाहेब घोडके राहणार चिकोडी बेळगाव, अजित बाबासो कोरवी राहणार कोरवी गल्ली जवाहरनगर इचलकरंजी, जॉन्सर जेरून फर्नांडिस मुरगुड तालुका कागल या चौघांना अटक केली। अजित कोरवी हा क्रिकेट बॅटिंगचा मालक असल्याचं चौकशीमध्ये पुढे आलंय। क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने कोल्हापूरसह उपनगरातील सट्टेबाजांचे धाबे दणाणले आहेत।